नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो. सध्या गोव्यात एक महत्त्वाचा विषय चर्चेला आलेला आहे, तो म्हणजे गोंयकारपण, गोंयकारांचं अस्तित्व आणि मायग्रंट्स म्हणजे स्थलांतरित कामगारांचा गोव्यात वाढणारा लोंढा. ज्या वेळेला पंचायत निवडणुका जाहीर झाल्या आणि गोव्यातल्या कन्नडी लोकांनी कन्नड महासंघाच्या वतीनं पंचायत निवडणुका लढवण्याची घोषणा केली, त्यावेळेला गोंयकार जागा झाला आणि मोठ्या प्रमाणात या परप्रांतीय किंवा कन्नडी किंवा स्थलांतरित कामगारावरती टीका सुरू झाली. आता विषय असा आहे की स्थलांतरितांचे लोंढे गोव्यात वाढण्यासाठी स्थलांतरित जबाबदार आहेत की गोंयकार जबाबदार आहेत. बारीक सारीक जी कामं आहेत, जी कष्टाची कामं आहेत, जी श्रमाची कामं आहेत, ती कामं आज गोंयकार आपल्याला करताना दिसत नाहीये. खाजगी उद्योगात गोंयकार युवक खाजगी उद्योगाच्या नोकऱ्या स्वीकारताना आपल्याला दिसत नाहीत. मग या परिस्थितीत फक्त सरकारी नोकरी शोधणारे गोंयकार हे गोव्यात आता टिकू शकणार आहेत का, की स्थलांतरित कामगारांचे लोंढे कशा पद्धतीनं आपल्याला थांबवता येतील, या सगळ्या विषयावरती आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि या चर्चात अनेक टीका, आरोप, प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. रिव्हॉल्युशनरी गोवन्स ज्या संघटनेनं आणि आत्ताच्या राजकीय पक्षानं गोंयकारपण हा विषय जसा प्रामुख्याने केंद्रबिंदू बनवलेला आहे, तशाच पद्धतीनं वेगवेगळ्या संघटना या गोंयकारांचं हित, गोंयकारांचं अस्तित्व याच्यासाठी काम करताना दिसत आहेत. यापूर्वी गोंयचो आवाज ही संघटना अशाच पद्धतीनं गोवेकरांचं अस्तित्व, गोवेकरांचं या आयडेंटिटी या गोव्यात कशी टिकावी याच्यासाठी काम करत होती. आताच गोंयचो आवाज ही जी संघटना होती, त्या संघटनेनंतर गोंयचो स्वाभिमान पार्टी असा राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला. 2022च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षानं निवडणूक लढवली. अर्थात या पक्षाला यश जरी मिळालं नसलं तरी गोव्यासाठी, गोंयकारांसाठी ते सातत्याने काम करताना आपल्याला दिसत आहेत. याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत गोंयचो स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण कार्यकर्ते आणि गोंयकारांचे विषय वेगवेगळ्या पातळीवरती घेऊन न्यायालयीन लढा तसेच सामाजिक वेगवेगळ्या सरकारी खात्यात पाठपुरावा करणारे स्वप्नेश शेर्लेकर आमच्यासोबत आहेत. स्वप्नेश, तुझं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्ह मध्ये. नमस्कार. कन्नडिगांनी पंचायत निवडणुका पॅनल टाकून लढवण्याची घोषणा केली. अर्थात काल त्यांनी पत्रक जारी केलं की आम्ही निवडणुका लढवणार नाहीत, आम्ही गोंयकार म्हणून निवडणुका लढवणार आहोत, पण कृपा करा आणि आम्हाला घाटी असे संबोधू नका, कारण या शब्दातनं त्यांना आपला अपमान होतो, अशी भावनाही त्यांनी या पत्रकातून व्यक्त केली. सध्याची जर परिस्थिती बघितली तर गोव्याच्या बाबतीत आज मायग्रंट हा घटक मोठा प्रभावी ठरू लागला आहे. राजकीय लोकांचं सगळं लक्ष हे गोंयकारावरून त्यांच्यावरती जाऊ लागलंय, कारण त्या लोकांमुळेच आज अनेक आमदार विधानसभेत निवडणूक जिंकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काय नेमका विषय आहे? गोंयकारांचं अस्तित्व टिकणार आहे की गोवा ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह होणार आहे? कशें आसा आता सद्याक सगळ्यात महत्वाचो प्रश्न म्हटल्यार घाटी कोण. हो प्रश्न महत्वाचो आहा की घाटी कोण. आता सद्याच्या परिस्थितीन एम्प्लॉयमेंटचो विशय घेतलो आमी. एम्प्लॉयमेंटच्या विशयाक आमी सांगता तुमी गोंयकारांक प्राधान्य दिया. आता हितून खंयच्या गोंयकारांचे आमी उलयता थंयसर वचोन. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजा कडेन जर डेटा मागलो जाल्यार एम्प्लॉयमेंट एक्सचेंजा कडेन प्रेझेंटली एंटायर डेटा ना. कित्याक हांव स्वता गेल्लोलो थंयसर, थोडें इन्वेस्टिगेशन चालू आहा म्हाजें ऑन एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. तेंच्या वांगडा बसलोलो. तेंचो अशें म्हणणें आसा की फक्त जेन्ना गव्हर्मेंट वेकन्सीज आवट जाता तेन्ना लोक एम्प्लॉयमेंट एक्सचेंज रजिस्ट्रेशन करपाक धांवतात, बाकीच्या वेळार वचना. मागीर ह्या सिच्युएशनान प्रायवेट कंपन्यान जे लोक कामाक वयता किंवा बाकीच्या अनऑर्गनायज सेक्टरान जे लोक कामाक वयता ते गोंयकार काय ना कोण डिसायड करता आनी कशें डिसायड करता. हो प्रश्न बेजिकली आता गोंयाक जे म्हारग पडपाक लागला ते दोन महत्वाचे प्रश्न आसा. एक लँड यूज आनी दुसरें म्हटल्यार एम्प्लॉयमेंट. आनी सगळ्यांचो रूट कोज प्रेझेंटली लँड यूज आनी एम्प्लॉयमेंट हेज्या भोंवतणीच घुंवता. आता मला एक सांग स्वप्नेश, की गोंयकार कोण? आता गोंयकाराची व्याख्या कायद्यानं डिफाईन केलेली नाहीये आणि याचमुळे रिव्हॉल्युशनरी गोवन्सने पोगो बिल आणलेलं आहे, पर्सन ऑफ गोवन ओरिजिन. आणि त्यांची मागणी अशी आहे की तुम्ही गोंयकार कोण हे डिफाईन करा. आणि त्यांनी आपल्या पद्धतीने एक प्रस्ताव टाकला आहे की 19 डिसेंबर 1961 यापूर्वी
जे गोव्यात राहत होते किंवा ज्यांचं गोव्यात अस्तित्व आहे त्यांना गोयकार म्हणून कन्सिडर करावं आणि 1961 नंतर जे कोण लोक आलेत या गोव्यात आलेत त्यांना गोयकार या डेफिनेशन अंडर त्यांचा समावेश करू नये. अर्थात समावेश करणं किंवा समावेश करू नये ह्याचं डेफिनेशन म्हणजे काय की ज्या सवलती किंवा सरकारी नोकरी किंवा गृहमंडळाची घरं या ज्या काय योजना आहेत त्या सगळ्या योजना या पोगो म्हणून जे डिफाईन होणार आहेत त्यांनाच मिळाव्यात, बाकीच्यांना त्या योजना मिळू नयेत. आता तू जसं म्हटलं की गोयकार कोण, जोपर्यंत गोयकार कोण हे डिफाईन होत नाही तोपर्यंत हा प्रश्नच सुटणार नाही. आता रिव्हॉल्युशनरी गोवन्सचं पोगो बिल, त्या पोगो बिलाबद्दल तुमचं काय मत आहे? आणि दुसरी गोष्ट तुमच्या म्हणजे गोंयचो स्वाभिमान पार्टी तुमचं नेमकं काय मत आहे की कोण गोयकार? फर्स्ट पोगो बिल जेन्ना तेंच्यांनी डिफायन केला 19 डिसेंबर 1961 पयलींपासून जितले आसलेले ते गोंयकार आनी 20 डिसेंबर 1961च्या भायर जे पडटा कॉन्सिक्वंटली ते सगळे घाटी जाले. तर आतां जेन्ना आमी घाटी हो उतर वापरता आतां प्रेझेंटली आमचे सगळ्यांचे अंडरस्टँडींग कितें आसलेलें जे दुसरे भाशेन बीन उलयताले गोंयान येवन पयलीं पासून जाणटेल्यां पासून जे दुसरे भाशेन येवन उलयता गोंयान जेंकां कोंकणी मराठी बरोबर जमान आसलेले तांकां आमी सर्वसामान्यान घाटी म्हणटाले. ते बीन अशें म्हटले गाळयेच्या एग्रेशनान बीन म्हणिनासलेले, फक्त केन्ना झगडी बीन जाली जाल्यार मागीर म्हणप, पूण नॉर्मल लायफान घाटी हो उतर वापर जायनासलो. पयली गोश्ट पडटा हांगासर. कमिंग टू 28 डिसेंबर 1961 हांगाच्यान जितले लोक आतां गोंयान येयले 20 डिसेंबर 1961च्या उपरांतच्यान ते सगळे कॉन्सिक्वंटली घाटी जाले. तर एज पर पोगो बील आमचे कडेन गोंया लिबरेट जाल्लेली तेन्ना जनसंख्या कितली आसलेली आंकडो काडला. त्या जनसंख्येन कितले एलिजिबल वोटर्स आसलेले. वोटर्सांचो आंकडो प्रेझेंटली म्हाजे कडेन ना, पूण ओपिनियन पोलाचो जर डेटा पळयात आमी जाल्यार सुमारे 4 लाखा सकयलूच आहात ते एलिजिबल वोटर्स आसलेले. आयज आमचो वोटर्सांचो आंकडो 2022 12 लाखांक तेंकलो. हेजो अर्थ कितें जाता? हेचो अर्थ ह्या कालावधीन 1967 ते 2022 ह्या कालावधीन आतां तिप्पट जनसंख्या वाडली. आमकां सगळ्यांक खबर आहा की ह्या कालावधीन गोंया भायर जास्त लोक गेला गोंयचे आनी गोंया भितर गोंयचे लोक कमी येयला. ही डेडलायन घालून सद्याक व्हडले प्रॉब्लेम क्रिएट जाता. आनी घाटी करून न्हू आयज आमकां जर सोशली एक्टीव आहा लोक कोण स्पेशली इंडस्ट्रियल स्टेटींनी तांकां एक खबर आहा गोंयान जितले राज्यांतले लोक येयला न्हू ते प्रत्येकान आपली एक असोसिएशन गोंयान रेजिस्टर केल्लेली आहा. कन्नडिका महासंघान तोंड उगडून सांगले म्हणून लोकांक कळ्ळें अशें आहा म्हणून. प्रत्येक मळयाळी असोसिएशन आसा, बंगाली असोसिएशन आसा, प्रत्येक राज्याची असोसिएशनां गोंयान आहा आनी हे स्कॅटर्ड आसलेले आयज पर्यंत. ह्या सगळ्यांक घाटी ह्या डेफिनेशनान एकत्र केले. आतां हे व्हडले प्रॉब्लेम गोंयकारांक लागून, कित्याक हो विशय बेजिकली सर्जरिकली हँडल करपाक जाय आसलेलो. आमी धवड हाडलो आनी धडे बडे करपाक लागला. तितून हे कन्नडा महासंघान जो स्टेटमेंट येयलो इट्स अ रिएक्शनरी स्टेटमेंट. हो तेंचे रिएक्शन्स हे इशू कसो हँडल करपाक जाय, बरे भशेन करपाक जाय, भितरल्यान जावपाक जाय तो असो बोवाळ करून न्हू. इवन इंडस्ट्रियल स्टेटान आतां जे भायले स्टेटांतले लोक जे कामा पुरतीत येताले पयलीं हे पोगो आनी आरजीच्या बोवळा उपरांत घाटी जाल्लेल्या बोवळा उपरांत दे आर लुकींग आउट फॉर द स्टेट्स ऑर्गनायझेशन अँड गेटिंग एफिलिएटेड विथ देम. ते ऑर्गनायज जावपाक लागला आनी आमची फुटाफूट जावपाक लागला. आतां हितून प्रिंसिपली पळोवपाक गेल्यार कॉन्सेप्ट बरो आहा, पूण प्रेझेंटली सिच्युएशनान आमकां तो कितपर्यंत फुडें व्हरपाक मेळटलो थंय बीन असो बोवाळ करून हे पयलीं एसेस जावपाक जाय न्हू. आतां हितून गोंयचेच लोक डिवायडेड आसा. पोगो जातलो काय ना तो सगळ्यान पयलीं आतां जशें सांगलां तशें 20 डिसेंबर 1961 हेज्या उपरांत जितले लोक गोंयान येयले ते घाटी जाले. ऑल्सो जे 19 डिसेंबर 1961 पयलीं पासून गोंयान लोक आसलेले and who would not be able to prove the existence prior to 19 December 1961 ते कॉन्सिक्वंटली घाटी आले. मागीर कितें करता? हो प्रश्न आसा. पयलो प्रश्न येदो व्हडलो मोर दॅन 2 times ऑफ आवर पॉप्युलेशन वेर ऑन 19 डिसेंबर 1961 आमचे कडेन आतां सद्याक लोक आसा तांकां कशें हँडल करताले. वन थिंग. सेकंड थिंग जे लोक आपले एक्झिस्टन्स प्रूव करूंक पावचे ना
लायक तालुकास लायक बिचोली, सत्तरी, पेडणे हितून कितलेशेच लोकांचे ऑन रेकॉर्ड जाणटेले अजूनही जिवंत आहा. कित्याक डेथ रजिस्ट्रेशन, बर्थ रजिस्ट्रेशन करपाचे थंय संवय नासलेल्यो. मागीर ह्या 3 तालुकांच्या लोकांक कितें करता? हांगासर सद्याक आमचे कडेन जे कायदे आसा, गॅप कितें आहा सद्याक? रूट कॉज इन्व्हेस्टिगेशन केले उपरांत, रिसर्च केले उपरांत एक्चुअल प्रॉब्लेम कितें तो समजता, पूण ताका मातशे त्रास घेवचे पडटा. हे त्रास घेयनासतना सडनली पोगो रामबाण उपाय कसो हाडला की पोगो इम्प्लिमेंट जाले सगळे प्रॉब्लेम सॉल्व जातली दिसता ना. जर पोगो इम्प्लिमेंट केल्यानंतर जर सगळे विषय जर सॉल्व्ह होत नसतील तर त्याला वेगळा पर्याय असणं गरजेचं आहे. आज सगळे पोगोला विरोध करतायत, पण पोगोच्या बदल्यात बाबा गोंयकार हे डेफिनेशन किंवा गोंयकार डेफिनेशन सिद्ध होण्यासाठी किंवा हा रूट कॉज जो आहे गोंयकार पण सांभाळणं गरजेचं आहे, गोंयकार पण टिकणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी जर पोगो हा पर्याय नसेल तर त्याच्यासाठी दुसरा पर्याय काय हे कुणच सांगताना आपल्याला दिसत नाही. हांगा रिसर्च आणि इन्व्हेस्टिगेशन केल्या उपरांत अदळ सांगतात असे 2 रूट कॉजीस. वन इज एम्प्लॉयमेंट, सेकंड इज लँड यूज. जागे लोक जाग्यांक लागून येता गोंयान आतां सद्याक. लँड युजान ह्या पॉलिटिशियनांनी वाटलान थेल्लेले. रिजनल प्लॅन 2021 म्हणा, 16B म्हणा, हे दोनूय एज्युटेशनान आमी इनवॉल्ड आसलेले. आतां हे पूण हालीं जावपाक लागला. पयलीं पासून गोंयान लोक कित्याक येताले? बेजिकली एम्प्लॉयमेंटाक लागून. एम्प्लॉयमेंटाचे आमचे स्टेट आनी नॅशनल लेवलाचे जे पॉलिसीज आसा ते इम्प्लिमेंट जायना. टू एन एक्सटेंट एम्प्लॉयमेंट एक्सचेंजान जो डेटा आसा तो डेटा आनी प्रायवेट सेक्टरान जे लोक कामाक आसा ते खंयच कंपॅरिजन जायना, रिकन्सायलेशन जायना. जर फक्त एक स्टेप घेतलो, आतां देर इज वन एक्ट, कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सीज ऑफ एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. प्रत्येक कंपन्यान आपल्या कंपनीन जर एक सुद्दां वॅकन्सी आयल्या जाल्यार एम्प्लॉयमेंट एक्सचेंजाक नोटिफाय करपाक जाय. कितल्योश्योच कंपनी करिना. 100% करत नाहीत. मागच्या वेळेला जेव्हा कामगार मंत्री रोहन खवटे होते त्यावेळेला त्यांनी ती प्रक्रिया सुरू केली होती. मग त्यांच्या लक्षात आलं की कुठलीही खाजगी कंपनी वॅकन्सी तयार झाल्यानंतर त्याची माहिती एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडे देत नाही. करेक्ट. पूण हांवें आतां जो ह्याच म्हयन्यान RTI घालून इन्फॉर्मेशन काडला, तितून खुबश्या कंपन्यांनी दिला आनी थोड्या कंपन्यांनी दिवंक ना. तो सिस्टम जाग्यार पडपाक लागला, कित्याक आमी रिप्रेझेंटेशन्स बीन फायल केल्लेले. आतां हे सगळे इश्यूज आसा. द मोस्ट इम्पॉर्टंट एस्पेक्ट इज गॅप आयडेंटिफाय जावपाक जाय एम्प्लॉयमेंट एक्सचेंजान आनी प्रायवेट सेक्टरान. नाव कन्सिडरींग अ फार्मास्युटिकल कंपनी, तो डेटा 3 डिपार्टमेंटांनी आसता. FDAन आसता, लेबरान आसता आनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजान आसता. हे 3य डिपार्टमेंटाचो डेटा एकामेका कडेन शेअर जायना किंवा एकामेकाच्या अगेन्स्ट क्रॉस चॅक जायना. हे आतां एम्प्लॉयमेंट एक्सचेंजवाले कितें करपाक लागला, ते न्यूजपेपराचेर वॅकन्सी दिसली तांकां आनी तांकां ही नोटिफिकेशन येवंक ना जाल्यार कंपन्यांक नोटीस काडटा. सो दॅट सिस्टम दे आर ट्रायंग टू फॉलो. तांकां रेकमेंडेशन कितें दिलां, तुमी प्रत्येक म्हयन्याक PF ऑफिसांतल्यान डेटा घ्या. न्यू अकाउंट कितले क्रिएट जाले लास्ट मंथ आनी ट्रान्सफर ऑफ अकाउंट कितले जाले लास्ट मंथ, आनी हो डेटा कंपनीक व्हेरिफिकेशनाक धाडा. हे रिक्रुटमेंट्स तुमी केले ते खंयच्या नोटिफिकेशना अंडर, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजाक नोटिफाय केले ते खंयच्या नोटिफिकेशना अंडर. आमचे कडेन जी सिस्टम्स आसा ती जर 100% एअरफोर्स जायत जाल्यार सिच्युएशन गोंयान कितलेशेच लेवल पर्यंत कंट्रोलान येतले. पूण प्रॉब्लम कितें आसा, हे सिस्टम अशें आसा आनी तेंच्या मदीं हे गॅप आसा, ही स्टडी करची गरज आसा. नाही, मला एक सांग स्वप्नेश की पोगो बिलाचं किंवा रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या या एकूणच चळवळीचा विरोध सगळेजण करतात. रिव्हॉल्युशनरी गोवन्स संघटनेनं प्रत्येक आमदाराला त्यावेळेला या पोगो बिलाचा ड्राफ्ट दिला होता आणि त्यांना विनंती केली होती की ह्या विषयावरती तुम्ही विधानसभेत चर्चा करा. जर पोगो हा पर्याय नसेल तर दुसरा काहीतरी पर्याय असणं गरजेचं आहे. पण पोगो बिलही त्यांनी चर्चेला घेतलं नाही आणि पोगो हे कसं बेकायदा आहे आणि पोगोतनं हा प्रश्न कसा सुटणार नाही याचा तरी त्यांनी विषय घेऊन विधानसभेत चर्चा करणं अपेक्षित होते. परंतु आपण पाहतोय की आपले राजकारणी हे मायग्रंट लोकांवरती बोलायलाच तयार नाहीत. तेंची वोट बँक आहा न्हू, तेंची वोट बँक आसा. सर पळय हांगा सांगतात अशें, आतां एक सेक्शन ऑफ सोसायटी वीच इज ऑलरेडी इन टू मायनॉरिटी नाव हे सांगता आनी ते बीन अंदाधुंदी करून तूं घाटी तुका 4-5 फावटी एग्रेसिवली हांवें घाटी म्हटलेलो वॉट यूल डू. जेच्या हातीन सत्ता आहा तेंचे कडेन शरणागती वयतलेत न्हू तुमी. आतां सद्याक सिच्युएशन अशी जाल्लेली आनी BJP इज बेजिकली एन्जॉयींग दीस. आय एम टेलिंग BJP इज लिटरली एन्जॉयींग दीस. पयलीं कन्नडा महासंघ, महाराष्ट्राचे ऑर्गनायझेशन, ओरिसाचे ऑर्गनायझेशन, मागीर मल्याळी ऑर्गनायझेशन हे स्कॅटर्ड आसलेले.
घाटी म्हणून तांकां युनिफाय केले. आता ते सगळ्यांक घाटी 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 म्हणून कन्सिस्टंटली थ्रेटनिंग चालू आहा आणि हे युनिटीजान BJP इज लिटरली एन्जॉयिंग ऑन दिस युनिटी ना. पण मला एक सांग स्वप्नेश, की समजा या सगळ्या मायग्रंट लोकांनी ठरवलं की चला हे आम्हाला घाटी घाटी असं म्हणतायत, आम्ही उद्या कचरा उचलणार नाही, आम्ही उद्या अमुक काम करणार नाही, आम्ही उद्या कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी करणार नाही, आम्ही उद्या रेती काढणार नाही, आम्ही उद्या मासेमारी ट्रॉलरवरती जाणार नाही, आम्ही उद्या गोव्याला भाजीच देणार नाही, आम्ही उद्या हे करणार नाही, आम्ही उद्या ते करणार नाही, असं जर झालं तर गोंयकारांची कोंडी होणार. कोंडी होणार हे निश्चित आहे, परंतु ही कोंडी कायम ठेवली जाऊ शकते का? म्हणजे उद्या समजा बेळगावातनं भाजी आली नाही म्हणजे गोंयकारांचं नुकसान होणार, मग भाजी आली नाही तर गोंयकारांचं नुकसान होणार, परंतु गोंयकारांच्या खिशातले पैसे जे त्या भाजीसाठी जातात ते त्यांना मिळणार नाही. गोव्यात जी भाजी आणतात ती भाजी इतरत्र जाऊन ते विकू शकतात काय? किंवा समजा उद्या म्युन्सिपाल्टीच्या कर्मचाऱ्यांनी किंवा सफाई कर्मचाऱ्यांनी ठरवलं की आम्ही उद्यापासून कचरा काढणार नाही, मग उद्यापासून कचरा काढणार नाही, कचरा काढण्यासाठी सरकारकडनं त्यांना पगार दिला जातो, त्यांना वेतन मिळतं, तर ते वेतन ते अन्यत्र कमवू शकतात काय? म्हणजे एक अशी गोष्ट आहे की एक गैरसमजूत आमच्याकडे अशी पसरलेली आहे की जर हे लोक नसतील तर आम्ही काहीच होऊ शकणार नाही. तसं नसतं. कालांतरानं प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला पर्याय मिळालेला आहे. त्यामुळे ती कामं करणं गोंयकारांनी सोडून दिलं होतं. यापूर्वी ती कामं करत होते गोंयकार. कालच्याच एका विषयावरनं एका मित्रानं एक मला मेसेज पाठवला. मी फक्त तुला सांगतो की काय मेसेज पाठवला, की पूर्वी काय होतं गोव्यात, पूर्वी पद्धत होती भाटकार, त्याच्यानंतर शेतकार, मग मेस्त कार्पेंटर, त्याच्यानंतर बार्बर आपले मालो, गोल्डस्मिथ शेठ, त्याच्यानंतर ब्रिक मेसन म्हणजे चिरे काढणारे कामगार, आणि त्याच्यानंतर एससी कॅटेगरीचा व्यवसाय. आता कालांतरानं काय झालंय की जे भाटकार होते ते भाटकार आता दिल्लीवाले भाटकार झालेत. म्हणजे आपली भाटकार ही संकल्पना आज आम्ही गोंयकारांना लोक पात्राव म्हणत होते कधी काळी, आज आम्ही गोंयकार त्यांना पात्राव म्हणतो. म्हणजे काय बदल झाला तो बघा. दुसरी गोष्ट फार्मर, आज फार्मरची काय परिस्थिती झाली आहे. फार्मरनं शेती व्यवसाय हा बंद केलाय. का बंद केलाय? कारण शेती व्यवसायानं जगण्यासाठीचं उत्पन्न त्याला मिळू शकत नाही. त्याचे असंख्य प्रश्न आहेत, शेतीच्या मालकीचे प्रश्न आहेत, नैसर्गिक आपत्ती, पाऊस पडला, आणखी काय पडलं, शेती वाया गेली, काय करायचं शेतकऱ्याने. मग ह्या सगळे जे विषय आहेत त्यामुळे आज शेतकऱ्यांनी शेती करण्याचं सोडून दिलंय. कार्पेंट्रीचा व्यवसाय आज पूर्णपणे उत्तर प्रदेश, झारखंड यांनी घेतलेला आहे, कारण त्यांच्याकडे प्रोफेशनल कार्पेंट्रीची स्किल आहे. त्याच्यानंतर बार्बर, आज आपला जो बार्बर आहे तो या प्रोफेशनल बार्बर समोर टिकूच शकत नाही. त्याच्यानंतर गोल्डस्मिथ, आज पश्चिम बंगालचे गोल्डस्मिथनं पूर्णपणे गोल्डस्मिथ व्यवसाय आपल्या कब्जात घेतलेला आहे. ब्रिक मेजनरी, आज सगळं मायग्रंट कामगार ते काम करत आहेत. त्याच्यानंतर प्लास्टिक आणि रेडीमेड ह्या गोष्टींचं एवढं उत्पन्न व्हायला लागलंय की आपले SC जे बांधव होते, चर्मकारी जे बांधव होते, जे व्यवसायात होते, त्यांच्यासमोर त्या व्यावसायिक लोकांना स्पर्धा देणं शक्य होत नाही. म्हणजे हा जो बदल घडताना दिसत आहे त्या बदलात कुठेतरी गोंयकार आपलं अस्तित्व घालवताना दिसतोय. आणि तो बदल घडवतानाच राजकीय नेत्यांनी ज्या पद्धतीनं धोरणं आखणं गरजेचे आहे, ज्या धोरणातनं गोंयकारांचं अस्तित्व टिकेल ती धोरणं राबवताना दिसत नाहीत. मग गोवा हे एक छोटं राज्य आहे, त्याच्यात तू जसं सांगितलं की 12 लाख आम्ही मतदार आहोत. मग हा जर इन्फ्लक्स अशाच पद्धतीनं जर चालू राहिला, इथं जर व्यावसायिक संधी जर तयारच होत असतील आणि वाढत असतील, आज मोपाच्या अनुषंगाने एवढ्या संधी वाढणार आहे की गोंयकार टिकूच शकत नाही त्यांच्यासमोर. मग अशा वेळेला काय करायचं? गोंयकाराने आपलं अस्तित्व संपवायचं आणि त्यांना पात्राव ठरवायचं की काय करायचं? हांगासर सर एम्प्लॉयमेंट इश्यू अँड 2 रूट कॉजीस सांगला. एम्प्लॉयमेंट इश्यू, सेकंड इश्यू वॉज लँड यूज चेंज. हांगासर जे एक्झिस्टिंग पॉलिटिशियन्स आहा हू आर इन टू पावर नाव, आणि फाटली आता 15-20 वर्सां सुद्दां धरली आल्या, तुम्ही बारीक नोट केला, दे हॅव मोर गॉन इन TCP डिपार्टमेंट. तांकां कित्याक जाय आसलेलो? कित्याक TCP वॉज द डिपार्टमेंट हू वॉज इनवॉल्ड इन टू चेंजींग द लँड यूज. रिजनल प्लॅन 2021 तेज्या पयलीं आनी खुबश्यो हेज्या पयलीं आतां 16B जे आतां येयला ते पयलीं गॅजेट चेंजीस जाताले, ते मागीर एब्रप्टली प्रेसिडेंट्स रूल लागलो तेन्ना बंद केले. हेज्या पयलीं आसलेलें कारण सर हे जेन्ना आमी दोंगरांचेर घरां बांदपाक लागले, शेतांनी घरां बांदपाक लागले, तेन्ना जालें कितें? तेन्ना लेबर क्लास येयलो. बेस्ट एग्जाम्पल दिता 1970s आनी 60s आनी 70s
ह्या टायमार कचरो उखलपाक लागून जे मायग्रंट्स हाडलेले पळय तेंची आतां ऑलमोस्ट सेकंड आनी थर्ड जनरेशन्स गोंयान आसा. हे आमकां सर्वीस प्रोवायडर्स म्हणून हाडलेले ते आतां स्थानीक जावन तांकां गव्हर्मेंट जॉब्स लागून तांकां फॅसिलिटेट करपाक आनी तांकां सर्विसीस प्रोवायड करपाक आतां एडिशनल मायग्रंट्स येवपाक लागला. सो तेंची कम्युनिटेड हँडल करपाक न्यू मायग्रंट्स येत आसा ना न्हू. हांगासर जाय कितें सिस्टम्स जाय आनी सिस्टम्स एक्झिस्टींग आसा ती पयलीं एनफोर्स करपाक जाय आनी एसेस करपाक जाय. आतां आमी हे पेन चलना हेजो अर्थ हांव बरोवपाचें सोडून दिवप नासता न्हू. पयलीं दुसरें पेन हाडून बरोवन पळोवपाक जाय. आतां गोल्ड स्मिथाची तुमी एग्जाम्पल दिली. गोल्ड स्मिथाचें काम जर हांवें धवळाक दिलें जाल्यार तो करतलो जावचें ना न्हू. ते गणपतीचो मारुती जातलो म्हणटात पळय तशी गत जातली. आतां सिच्युएशन कितें आसा पळय ते एसेस करपाक जाय आनी आमी खंय स्टँड जाता सद्याच्या परिस्थितीन ते एसेस करपाक जाय. तूं वचोन तांकां घाटी करशात ते आनीक युनिफाय जातले सॉलिडिफाय जातले आनी इट वील बी इम्पॉसिबल टू सेटल दीस इश्यू इन फ्युचर. म्हणजे गोंयकारांच्या हाताबाहेर परिस्थिती जाणार गेल्लेली आहा ऑलरेडी. जेन्ना कन्नडा महासंघ अशें उठोवन धडधडीत स्टेटमेंट दिता की आमी पॅनल बसयतले ते मागीर विड्रॉ करता ते खंयच्या कारणाक लागून आमकां सगळ्यांक अंदाज आसा. पूण जेन्ना धडधडीत अशें स्टेटमेंट दिता पब्लीक डोमेनान हेजो अर्थ तांकां खबर आहा तेंची गत कितें आहा ती तेंचो स्टेटस कितें आहा सद्याक गोंयान तो. टू एड टू दॅट हे पयर येयला गोंयान काल इलेक्शनाक बसल्या आनी आयज स्टेटमेंट काडटा असोय ना हिशोब तो. कितलेशेच डेकेड्स गेला तांकां आतां गोंयान आनी तांकां फक्त एक बील हाडलें आनी तूं काडटलो असो हुमटून आनी भायर उडयतलो हो जो अंदाज आसा पळय पोगो रामबाण उपाय म्हणटा न्हू दॅट इज नॉट द केस. हे सिच्युएशन जी गोंयची आहा पळय आनी वर्स करतले हे हँडल करपाक सिस्टमॅटिकली बसोन सद्याक जे कायदे आहा ते कशे एनफोर्स जातले 100%. हो फर्स्ट स्टेप. तेजे उपरांत एसेस करपाचें सिच्युएशन खंय आहा आमी खंय पावला आनीक डिग्रेड जाला अपग्रेड जाला हे एसेस करून मागीर नेक्स्ट स्टेप घेवपाक जाय. आमी सोमतेच काडला आनी टॉप फ्लोरार गेला. आतां थंयच्यान कितें उडकी मारपाचें आनी दिवपाचें आतां. दुसरा एक महत्त्वाचा विषय एक केंद्र सरकारचा कायदा आहे इंटरस्टेट मायग्रंट रेग्युलेशन ऑफ सर्व्हिसेस आणि या कायद्याचा नेहमी उल्लेख होतो. म्हणजे पूर्वी जेव्हा मुंबईत परप्रांतीयाच्या विरोधात जेव्हा आंदोलन झालं होतं त्यावेळेला राज ठाकरेंना या कायद्याचा उल्लेख केला होता की या कायद्याचं जर नियमन केलं तर हा प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही. काल मी तो कायदा काढून बघितला तर त्याच्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे की बाहेरून राज्यातनं जेव्हा कामगार गोव्यात आणले जातात एका विशिष्ट कामासाठी तेव्हा त्यांची नोंदणी करावी लागते, त्यांच्या सेवेचं नियमन करावं लागतं, त्यांना किती पगार द्यायचा हे ठरवावं लागतं, त्यांच्या सर्व्हिसेस कसं असणार ते ठरवावं लागतं, त्यांची राहण्याची सोय कॉन्ट्रॅक्टरने केली आहे की नाही, त्यांचे स्वच्छतेची सोय केलेली आहे की नाही, त्यांच्या आरोग्याची काळजी कॉन्ट्रॅक्टर घेतो की नाही, या सगळ्या गोष्टींचं नियमन त्या कायद्याअंतर्गत होत असतं. आणि ते संबंधित ज्या गोष्टीसाठी ते येतात तो प्रकल्प किंवा ते काम झालं की त्यांनी परत आपल्या राज्यात जाणं गरजेचं असतं. अशा पद्धतीचं व्यवस्थापन हे त्या कायद्याअंतर्गत केलं जातं. आज त्या कायद्याबद्दल एक चकार शब्द कधी विधानसभेत कुणी घेतलेला आम्ही ऐकलेला नाही. त्या कायद्यावरती कधी कुणी चर्चा केलेलीही आम्ही ऐकलेली नाही. गोवा सरकारनं गोवा दमण आणि दीव इंटरस्टेट मायग्रंट लेबर रूल्स तयार केलेले आहेत. त्या रूल्सवरती कुणाचंही लक्ष नाही. खरं म्हणजे हे आमदार जे आम्ही निवडतो ते कायदे काय तयार करण्यासाठी, कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी, कायद्यावरची चर्चा करण्यासाठी ते अजिबात करत नाहीत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ते करतात. या कायद्याबद्दल तुम्ही काय अभ्यास केलेला आहे आणि गोव्याच्या सध्याच्या मायग्रंट विषयावरती या कायद्याचा काही उपयोग होऊ शकतो काय? जसे सांगला तसे एक्झिस्टिंग पॉलिसीज आसा, फक्त एनफोर्समेंट इज द गॅप. वन थिंग ही जी तुम्ही इंटरस्टेट मायग्रंट पॉलिसी आहा ताका अनेक पॉलिसी आहा गोंयान कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर्सांची. हे दोन कायदे न्हू जर सारखे एनफोर्स जायत 100% जाल्यार खूब प्रमाणात न्हू ह्या प्रॉब्लमाचेर कंट्रोल येतलो. जशें सांगता ते आमकां एक फ्लोर वचपाक जाय. हे कायदे मागीर एम्प्लॉयमेंट एक्सचेंजाचो डेटा फूल प्रूफ जावपाक जाय. हे कशें एनफोर्स करतले आमी? आतां एम्प्लॉयमेंट एक्सचेंजान लोकांचो सारकी अशी समज आसा की फक्त गव्हर्मेंट जॉब जाय जाल्यार एम्प्लॉयमेंट एक्सचेंज रजिस्ट्रेशन करपाक जाय. बरोबर. हे प्रायवेट सेक्टरान कित्याक लिंक जायना? तुमी कितें करा, तांकां हांवें सजेशन दिवन येयला रिटर्न घालपाक जाय. तांकां हांवें अशें सजेशन दिलां की तुमचो जो एम्प्लॉयमेंट एक्सचेंजाचो डेटा आसा ते प्रत्येक इंडस्ट्रीच्या एका मनशाक न्हू तो डेटाबेस थ्रू लॉगीन एक्सेस दिया.
आणि हे जे तुमकां नोटिफिकेशन धाडटात ते तुमच्या वेबसायटीर घाला, म्हटल्यार इट बिकम्स ओपन फॉर पब्लीक. आनी एकूच स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन दिया की मिनिमम ह्या डेटाबेजांतले 10 लोकांक तुमी इंटरव्यू करपाक जाय फॉर ईच गिवन पोस्ट. वन थिंग, तुमी कोणाकूय घेया बट एन्श्योर दॅट तेंच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजान रजिस्ट्रेशन आसपाक जाय. तेज्या भायर जर कोणाक घेता जाल्यार यू हॅव टू गिव द जस्टिफिकेशन इन रायटींग. हो कंट्रोल जालो ना. हितूंतल्यान मागीर प्रायवेट सेक्टर बांदून उरले, कित्याक आमी तुमकां आमचे लोक दिता, ऑफर करता, तुमी घेयना. प्रायवेट सेक्टरांनी कितें जाल्लेलें आहा, आतां लॉबी जाल्लेली आहा. आनी हांव जेन्ना सांगता की हे घाटी करून शबय घालून जो डॅमेज जाल्लो आहा तो सगळ्यान व्हडलो डॅमेज प्रायवेट सेक्टरान जाल्लो आहा. कित्याक जे अनऑर्गनायज आसलेले, स्कॅटर्ड आसलेले, ते आतां एकठांय येवपाक लागला ह्या भयान. परत परत भंय घालीत जाल्यार ते आपली पळ वाट सोदतलेच न्हू. गोंय काय सोडून वयचे ना ते. गोंय सोडून वयतले जाल्यार ते गोंयान येता कित्याक हे समजपाची पयली गरज आसा आमकां. ते गोंयान एम्प्लॉयमेंट घेवपाक येता, जे बाकीचे लेबर फोर्स किंवा जे जॉब्स घेवपाक येयला क्वॉलिफायड लोक आहा ते गोंयान एम्प्लॉयमेंट घेवपाक येता. आनी जे श्रीमंत आसा ते इन्वेस्टमेंट करपाक येता. हे 2 कॅटेगरींतले लोक गोंयान येता. हे 2 कॅटेगरींतल्या लोकांक जर गोंयान येवपाक जायना जाल्यार कितें करपाक जाय, हेजेर तकली वापरूंक जाय आमी. ना की तांकां अंधाधुंदी करून मारबडी करून भायर धांवूंक. इट्स नॉट द सोल्युशन रायट नाव. स्वप्नेश, तू आणि मनोज परब कधी काळी एकत्र काम केलं होतं. तुम्ही एकत्र काम करत होता. मला वाटतं गोयचा आवाज संघटनेनंच तुम्ही एकत्र काम करत होतं. त्याच्यानंतर मनोज परब यांनी रिव्हॉल्युशनरी गोवन्स आपली वेगळी संघटना काढली. तुम्ही दोघेही एकत्र काम करत होतात. रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या पूर्ण चळवळ आम्ही पाहिलेली आहे. म्हणजे गोंयकारांना एकदम गोंयकारांच्या हृदयावरती विराजमान आज ती संघटना झालेली आहे. त्यांचा एकच आमदार विरेश बोरकर हा निवडून आलाय, परंतु बाकीकडे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं परफॉर्म्स केला आहे. तू सांगतो ती एक गोष्ट बरोबर आहे की हिंसा किंवा आक्रमक पद्धतीने कुठलाही विषय सोडवला जाऊ शकत नाही. प्रत्येक विषय हा इंटेलेक्च्युअल आपल्या बुद्धीचा वापर करून आणि कायद्याच्या मार्गाने सोडवणं गरजेचं आहे. आता कायद्याच्या मार्गाने सोडवण्यासाठी त्यांनी पोगो बिल तयार केलेलं आहे की त्यांना काय वाटतं की पोगो बिल जर इम्प्लिमेंट झालं तर हा प्रश्न लगेच सुटू शकतो. तुझं म्हणणं आहे की पोगो बिल म्हणजे ब्रह्मास्त्र नाही आहे की पोगो बिल आणलं आणि सगळ्या गोंयकारांचा प्रश्न सुटला. तसं होऊ शकत नाही. सध्याच्या परिस्थितीत अनेक कायदे आहेत. त्या कायद्यांचं जर योग्य पद्धतीने इम्प्लिमेंटेशन झालं, त्या कायद्यात जर गरजेच्या दुरुस्त्या झाल्या तर हे सगळे विषय सोडवता येणं शक्य आहे. सध्याच्या परिस्थितीत 2022 मध्ये रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या चळवळीनंतर गोंयकार आणि परप्रांतीय हा विषय प्रामुख्याने चर्चेला आलेला आहे. आणि हा विषय चर्चा करताना एक गोष्ट आपल्या लक्षात सध्या येऊ लागली आहे की ज्या पद्धतीचा विकास आपलं सरकार किंवा आपले राज्यकर्ते ज्या पद्धतीचा विकास आखतायत, तो विकास जर खरोखरच झाला तर कालांतरानं गोंयकारांचं अस्तित्व संपणार हे सांगण्यासाठी कुणीही भविष्यकाराची गरज नाही. आता जर तो विकास झाला नाही, विकास ही इज अ कंटिन्युअस प्रोसेस. विकास कॅनॉट बी स्टॉप. विकास इज अ इल्युजन. आमचे जाणटेले जेन्ना स्वता शेत करताले, घरा फाटल्यान भाट आसताले, भाटा फाटल्यान शेत आसतालें आनी तेज्या फुडें न्हंय आसताली. फक्त गेले, भाटांतल्यान नाल्ल मेळ्ळे, शेतांतल्यान तांदूळ मेळ्ळे, थंयसरल्यान नुस्तें मेळ्ळें. सुशेगाद आसले न्हू. तांकां विकास म्हणून कितें जाय आसलेलें? फक्त पण त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं, वेगवेगळे इंजिनियर केले, डॉक्टर केले, IT केले, वेगवेगळ्या क्षेत्रात शिकवलं. मग त्यांना तुम्ही शेतात आणि न्हंयत पाठवणार मासे पकडण्यासाठी? मग त्यांना जर शिकवलं तर तशा पद्धतीच्या त्यांना संधी इथं उपलब्ध होण्याची गरज आहे. आज आपल्याकडे संधी नसल्यामुळे आपली मुलं आज मुंबई, पुणे, बेंगलोर आणि विदेशात जात आहेत. मग त्यांच्यासाठी आम्ही इथे कशा पद्धतीच्या ऑपॉर्च्युनिटीज तयार करणार? त्यांच्यासाठी जर ऑपॉर्च्युनिटीज तयार व्हायला पाहिजे तर विकास होण्याची गरज आहे. मग हा विकास आणि आपलं अस्तित्व याची सांगड घालायची कशी? परत हेका रिसर्च करपाक जाय आणि अंडरस्टँड जावपाक जाय. बेस्ट एक्झाम्पल परत फार्मास्युटिकल कंपन्यांचेच दिता. गोंयान आयच्या दिसाक 2च बी फार्म शिकोवपी कॉलेजीस आसा. कितल्यो फार्मास्युटिकल कंपनीज आसा? गोवा इज कन्सिडर्ड एज अ फार्मा हब रायट नाव. कॉलेजीस नाका आसल्यो. 2 कॉलेजी दवरतल्यात आनी 100 कंपनी हाडटल्यात. कोणी तरी मायंड एप्लाय करपाक जाय न्हू प्लॅनिंग करतना. ह्या प्लॅनिंगान जो घोळ घालून थेयल्लो आहा, आतां उद्देश सेम थिंग जे आतां रिजनल प्लॅन, लँड यूज चेंज, सेटलमेंट आणि कमर्शियल झोन्स ड्रास्टिकली वाडयतात. कित्याक? कोणाक लागून? कोणाच्या बेनिफिटाक लागून? हांगासर प्रॉब्लम कितें जाल्लो आसा आनी इट इज बेजिकली अ विन विन सिच्युएशन फॉर पॉलिटिशियन्स.
लँड यूज चेंज प्रपोजल्स घातले, म्हाज्या कॉन्स्टिट्युन्सी ना म्हाका वांटो, कोण करता तेका वांटो, थंय लोक येयले ते तुजे वोटर्स. लॉस कोणाक? आमकां गोंयकारांक. मोपा एअरपोर्टाचो जेन्नाच्यान प्रपोजल येयला प्रत्येक फावटी आमी होच स्टँड घेतला की मोपा एअरपोर्ट इज नॉट फॉर द बेनिफीट ऑफ गोवा. हो स्टँड आमी आजुनूय घेता. कितल्यांनी घेतलो? पेडणेकारांक पयलीं थंयसर आमकां डेव्हलपमेंट वया म्हणपाक लागले, बरोबर. आतां हो डेव्हलपमेंट जेन्ना तेज्या वांगडा एअरपोर्टा वांगडा तेंची 1 कोटी भर स्क्वेअर मिटर जागा गेली, तेजे व्यतिरिक्त आनीक एक आतां देंवचार थंय येवपाक लागला, लिंक रोड म्हणा. आतां तेंचें पाणी वळोवपाक लागलेत ते. पाणी नात गोंयांत सद्याक. येदे व्हडले प्रकल्प हाडला, कितें करतले? गोंयकारांक पर्याय उरोंक ना. पूण हांगासर कॉज कितें आहा? रूट कॉज कितें आहा? रूट कॉज आमच्यो पॉलिसीज ज्यो बरोबर जायना त्यो स्क्रुटनायज जावपाक जाय. आनी अश्यो स्क्रुटनायज जावपाक जाय की डिमांड कितें आसा एकॉर्डिंगली सप्लाय वचोंक जाय. एअरपोर्टाचे जे प्रोजेक्शन्स घातलेले ते कितले पर्यंत ग्रावंड रियलिटी एसर्ट करतले आमकां सगळ्यांक खबर आहा. कोणाक फायदो जालो? आतां पळोवपाक गेल्यार डेल्टिनाक फायदो जाता. जेन्ना पॉलिसी असले प्रायवेट इंट्रस्ट धरून जातात तेन्ना हांगासरले वॉट वी से लँड तेका मार बसता आनी तेच्या लोकांक मार बसता. पेडणे इज द बेस्ट एक्झाम्पल टू गिव टू एनी वन रायट नाव. माझा शेवटचा प्रश्न, आम्ही आता चर्चा केली की आक्रमक पद्धतीनं हिंसक मार्गाचा अवलंब करून आम्ही गोंयकार पण टिकवू शकत नाही. आम्हाला बुद्धीचा वापर करावा लागणार, स्मार्ट पद्धतीनं हा विषय संपवावा लागणार, वेगवेगळ्या कायद्यांचा अभ्यास करावा लागणार, आपली धोरणं काय असतील त्याची स्क्रुटिनी होणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या परिस्थितीचा अभ्यास करण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टी खूप दूरच्या आहेत. कारण या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपण जे प्रतिनिधी निवडतो ते त्या लायकीचे आहेत काय, किंवा ते त्या पात्रतेचे आहेत काय, किंवा तशा पद्धतीचं काम करण्याची क्षमता कुवत त्यांच्यात आहे काय, पण तसं घडताना दिसत नाही आहे आपल्याला. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आमचेच पळया न्हू, गोंयचो स्वाभिमान पार्टी. आमचे 4च कॅन्डिडेट आसलेले, एका पेक्षा एक. हांव सगळ्यान लोवस्ट क्वॉलिफिकेशन एक्सपोजर वायरस तशें कन्सिडर करता. सेकंड आसलेलो आमचो रोशन मथायस. सगळ्यांक खबर आहा रोशनान अजून पर्यंत सोशल एक्टिविजमान, कोस्टल झोन मॅनेजमेंटान कितलेशे अचिवमेंट्स केल्लेले आहा. ते कोर्टान वचून हालीं ते टॉय क्लब म्हणून हॉटेल डिमॉलिशनाक घालून वयल्यान कोट्यांनी तेंचेर पेनल्टी घालपाक लायली. तेणी घेतलेली ती केस. थर्ड कॅन्डिडेट आमची आसलेली कुंभारजुवाची मारिया क्रिस्टिना वरेला. शी इज एक्स गॅजेटेड ऑफिसर. फोर्थ मडकय बसयल्लो तो. ही इज बॅचलर्स इन फार्मसी प्लस LLB. आम्ही क्वालिटी ऑफर केलेली, लोकांक नाका. नाही, याचाच अर्थ असा आहे की आजच्या या चर्चेचा समारोप करताना एक गोष्ट आता स्वप्नेश बरोबर चर्चा केल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आम्ही एकीकडे गोंयकारपण राखायला हवं, गोंयकारपणाचा सांभाळ करायला हवा, गोंयकार म्हणून आमची आयडेंटिटी सांभाळायला पाहिजे, अशा पद्धतीनं एकीकडे आम्ही तक्रार करतोय. आणि दुसरीकडे हे सगळं करण्यासाठी जे लोकप्रतिनिधी आम्ही निवडण्याची गरज आहे ते लोकप्रतिनिधी निवडताना या सगळ्या गोष्टी करणारे लोकप्रतिनिधी आम्ही निवडत नाही, तर या सगळ्या गोष्टींच्या विरोधात ज्या आहेत त्यांना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडतो. आणि मग ते जे काय धोरणं आखतात किंवा ते जे काय निर्णय घेतात ते सगळे निर्णय हे प्रत्यक्ष गोंयकारांच्या विरोधातले असतात, प्रत्यक्ष गोंयकारपण हे संपवणारे असतात आणि गोंयकारांचं वाटोळं लावणारे असतात. आता आम्हीच जर हे प्रतिनिधी निवडून आमच्याच पायावरती जर धोंडा मारून घेणार असलो तर मग गोंयकारांना कोण वाचवणार आहे? गोंयकारांना वाचवणारा गोंयकारच आहे. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे सद्गुरू वामनराव पै म्हणत होते. तसंच आता गोंयकारांना सांगावं लागणार की तूच तुझ्या अस्तित्वाचा शिल्पकार, तूच तुझ्या अस्तित्वाचा राखणदार. आता जर गोंयकारच गोंयकारांचा घात करायला जर पुढे सरसावलेला आहे तर आम्हाला वाचवण्यासाठी कोणीही बाहेरून येणार नाही. गोव्याची स्वतंत्र चळवळ राम मनोहर लोहिया यांनी जेव्हा इथे येऊन जेव्हा त्या चळवळीला फुंकर दिली आणि गोवा मुक्तीची सुरुवात झाली, तशाच पद्धतीनं आपल्याला कुणीतरी बाहेरून येऊन सांभाळणार आहे का, किंवा आपल्याला कुणीतरी बाहेरून येऊन आमचं गोंयकारपण सांभाळणार आहे का, तर ती शक्यता कमी आहे. त्यामुळे गोंयकारच गोंयकारांचा राखणदार, गोंयकारच गोंयकाराचा संरक्षणदार असणार आहे. त्यामुळे गोंयकारांनी विनाकारण या परप्रांतीय लोकांवरती आरोप करून
ते आमचं अस्तित्व संपवत आहेत असा जो आरोप आम्ही सरसकट करतो आहोत, तसं न करता आमचं जर संरक्षण किंवा आमचं जर अस्तित्व आम्हाला राखायचं असेल तर आम्हाला प्रामाणिक आणि गोंयकारांचं हित जपणारे लोकप्रतिनिधी निवडावे लागणार आहेत. 2022मध्ये आम्ही आमचे लोकप्रतिनिधी निवडले, त्यामुळे आता आम्हाला पुन्हा संधी नाही. आता 5 वर्षानंतर संधी येणार आहे. पुढच्या 5 वर्षात ती अक्कल आम्हाला येणार आहे का, की पुन्हा एकदा आम्ही तीच चूक करणार आहोत. मग असं जर घडलं तर गोंयकार पण टिकणं हे खूप कठीण आहे. गोंयकारांचं अस्तित्व टिकणं हे कठीण आहे. आता हे टिकावं की ते संपवावं याचा निर्णय गोंयकारांच घ्यावा लागणार आहे. खूप खूप धन्यवाद स्वप्नेश, खूप चांगली माहिती तू दिली. आणि एक गोष्ट, एक बरा संदेश तू आमच्या प्रेक्षकांना दिला आहे, तो म्हणजे हिंसक किंवा आक्रमक पद्धतीनं पुढे न जाता बौद्धिक पद्धतीनं, स्मार्ट पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि विचारातूनच यातनं मार्ग काढावा लागणार आहे. खूप खूप धन्यवाद.